नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इयत्ता 7वी पासवरती शिपाई भरती प्रक्रिया मुंबई हायकोर्ट अंतर्गत, त्याचबरोबर नागपूर खंडपीठ असेल, त्यानंतर औरंगाबाद खंडपीठ यांच्या अंतर्गत निघालेली आहे। साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 887 शिपाई जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे। त्यामुळे आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती जी मुंबई हायकोर्ट अंतर्गत, त्याचबरोबर नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाअंतर्गत जी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे, शिपाई भरती प्रक्रिया असेल, त्याचबरोबर क्लार्क भरती प्रक्रिया असेल, तर याचं कोचिंग देखील आपल्या चॅनलवरती अगदी मोफत असणार आहे। त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात अगदी प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती मिळून जाणार आहे। चला तर या भरती प्रक्रियेसाठी जी नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया। तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत पाहू शकता की शिपाई, हमाल आणि फराश, तर याकरता पाहू शकता की भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। साधारणतः ते पाहू शकता की निवड यादी याच्या अंतर्गत पाहू शकता की मुंबई उच्च न्यायालय 547, नागपूर खंडपीठ 110 आणि औरंगाबाद खंडपीठ 194 अशा प्रकारे ही निवड यादी आहे। आणि येथे पाहू शकता की S3 स्केल आहे आणि याच्यामध्ये 16,600 पासून ते 52,000 पर्यंत वेतन असणार आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब की पात्रता जी आहे, तर याच्यामध्ये पाहू शकता की उमेदवार कमीत कमी 7वी पास असणे गरजेचं आहे। वयोमर्यादा पाहू शकता, ओपन कॅटेगरीसाठी जास्तीत जास्त 38 वर्ष आणि त्यानंतर कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असणे गरजेचं आहे। ओपन कॅटेगरी बरोबर जे रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत येतात यांना 18 ते 43 वर्ष वयोगट आहे। आणि लक्षात घ्या की न्यायालयीन कर्मचारी जर असतील, शासकीय कर्मचारी असतील, तर त्यांना कमीत कमी 18 वर्ष वयोगट, त्यामध्ये कमाल वयोमर्यादा लागू नसणार आहे। याचबरोबर इतर पात्रतेच्या अटी तुम्ही पाहू शकता की उमेदवार हा भारताचा नागरिक असावा, महाराष्ट्र राज्याचा अधिवास त्याच्याकडे असणे गरजेचं आहे, त्याचे चारित्र्य वर्तणूक चांगली असावी आणि करार करण्यास सक्षम असणे गरजेचं आहे। तर अशा प्रकारे लक्षात घ्या की संपूर्ण माहिती या PDF फाईलमधून देण्यात आलेली आहे। आणि यामध्ये पाहू शकता की ऑनलाईन अर्ज शुल्क इथे देण्यात आलेलं आहे। ऑनलाईन फॉर्म आहेत, साधारणतः 15 तारखेपासून सुरू होणार आहेत। ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी 1,000 रुपयांचा शुल्क तुम्हाला द्यावा लागणार आहे। तर लक्षात घ्या, सदरची फी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला पे करायची आहे। वेबसाईट देखील देण्यात आली आहे, या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होणार आहे। अशाच प्रकारे इथे या PDF फाईलमध्ये लक्षात घ्या की येथे शेड्यूल आहे, 15 तारखेपासून ते 5 जानेवारीपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत। इतर लक्षात घ्या की याच्यामध्ये मुदतवाढ होत नाही, संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। तर याचबरोबर लक्षात घ्या, 7वी पास नंतर इतर जर उच्च शैक्षणिक अर्हता असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। अशी संपूर्ण माहिती या PDF फाईलमध्ये देण्यात आलेली आहे। तर संपूर्ण माहिती येथे पाहून घ्यायची आहे। तर येथे निवड प्रक्रिया पाहू शकता। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे लेखी परीक्षा होणार आहे 30 गुणांची, कमीत कमी 15 गुण उत्तीर्ण होण्यासाठी असणे गरजेचं आहे। तर लक्षात घ्या, वस्तुनिष्ठ म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह बेसवरती 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले असतील, त्यातील योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे। त्याच्यानंतर शारीरिक क्षमता 10 गुणांची चाचणी असणार आहे आणि त्याच्यानंतर मुलाखत 10 गुणांची असणार आहे। तर अशा प्रकारे हे शेड्यूल असणार आहे, यानुसारच निवड प्रक्रिया केलेली जाईल। अशा प्रकारे येथे पाहू शकता की शैक्षणिक पात्रतेसंदर्भात सगळ्यात महत्त्वाचे असू याच्यामध्ये जे गुणपत्रक लागणार आहे, 7वी, 8वी, 9वी, 10वी आणि 12वी किंवा तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड विद्यापीठातून प्राप्त केलेला असणे गरजेचं आहे। तर लक्षात घ्या, यामध्ये एक महत्त्वाची सूचना या PDF फाईलमध्ये देण्यात आलेली आहे। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही नोटीस माहिती नाही आहे। जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार अल्पसूची म्हणजे शॉर्टलिस्ट करण्यात येणार आहे। आणि त्यानुसार लेखी परीक्षेसाठी किंवा निवड प्रक्रिया कुठल्याही टप्प्यावरती पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी गुणमर्यादा ठरवण्याचे सर्व अधिकार राखीव राहणार आहेत। तर अशा प्रकारे ही PDF फाईल वाचूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे। तर यामध्ये पाहू शकता की ऑनलाईन अर्ज करताना मार्गदर्शक सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। तर लक्षात घ्या, 7वी मधील जर गुण नमूद करताना काही अडचणी येत असतील तर लक्षात घ्या की 7वी मधील गुण नमूद करणे अनिवार्य आहे। याच्यामध्ये शिपाई, हमाल, फराश इत्यादी पदांसाठी जर उमेदवार 7वी परीक्षा उत्तीर्ण असेल आणि त्याच्याकडे 7वीची जो गुणपत्रक नसेल, तर त्याच्याकडे किंवा तिच्याकडे पुढील उच्च अर्हता प्राप्त असणार आहे। उदाहरणार्थ 8वी नसेल तर 9वी, 10वी किंवा 12वी इत्यादी
असेल तर लक्षात ऑनलाईन अर्ज भरतेवेळी तर पप्पा एक मिनिटं. ऑनलाईन अर्ज भरतेवेळी त्याने 7वीचे गुणपत्रक नाही असा पर्याय निवडायचा आहे आणि 7वीची माहिती जसे की एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये लक्षात घ्या स्कूल ऑफ इयर पासिंग डिटेल एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला पासिंग इयर नमूद करायचं आहे आणि अशा प्रकरणामध्ये 7वीसाठी काल्पनिकरित्या एकूण 100 पैकी 50 गुण प्राप्त म्हणजे 50% अशी लक्षात घ्या नोंद होणार आहे. अशा उमेदवारांनी त्यांची उच्च शैक्षणिक अर्हता, पात्रता देखील भरणे अनिवार्य आहे. जर तुमच्याकडे 7वीचं सर्टिफिकेट नसेल, तर यासाठी ही जी अंमलबजावणी आहे, ती करायची आहे. याच्यामध्ये पाहू शकता की एज्युकेशन क्वालिफिकेशन लक्षात घ्या. स्कूल अँड इयर ऑफ पासिंग, डिटेल ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये लक्षात घ्या 7वीचे गुणपत्रक नाही असा पर्याय निवडायचा आहे आणि लक्षात घ्या पुढे एकूण 100 पैकी 50 गुण प्राप्त अशा प्रकारे तुमचा तिथे ग्रेड आल्याची पाहायला मिळणार आहे. लक्षात घ्या ज्या उमेदवाराकडे 7वीच्या पुढील अर्हता नसेल व त्याच्याकडे किंवा तिच्याकडे जर 7वीचे गुणपत्रक नसेल, तर मात्र तो अर्ज स्वीकार केला जाणार नाही. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे. ऑनलाईन फी ₹1000 इतकी घेतली जाणार आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण PDF फाईल वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजना, ऑनलाईन फॉर्म या संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.